हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. तर आज करायचे आहे आपल्याला दुपारसाठी लाल माठची भाजी. हे बघा, ही असते लाल माठ. हा हे बघ, हिरवा माठ पण भेटतो, दोन्ही भेटतात. इकडे किती दिवस मी किती शोधली, मला भेटतच नव्हती लाल माठ. लाल माठ इकडे चिपळूणला आमच्या साईडला भरपूर असते. ही बघा, अशी असते लाल माठची भाजी. खूप छान लागते, मला तर खूप आवडते आणि पौष्टिकसुद्धा असते. मग तिला मी पानं तिची काढून घेतली आणि मग तिला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. बघा, 2-3 वेळा मस्तपैकी अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची भाजी अशा पद्धतीने. हे बघा, मस्त तिला धुवून घेतली सगळी भाजी छानपैकी आणि तिला बारीक चिरून घेतली. धुवून झाली की पाणी सगळं नितळवून घ्यायचं आणि मग अशा पद्धतीने तिला चिरून घ्यायची बारीक. अशा पद्धतीने मी सगळी भाजी छानपैकी चिरून घेतली. हे बघा, ही भाजी खूप छान असते, पौष्टिक असतं. आपल्या शरीराचं रक्त वाढण्यासाठी खूप काम करते ही थोड्या प्रमाणात. त्यामुळे ही भाजी खावी, छान लागते, मला तर खूप आवडते. हां, आणि मग नंतर फोडणीसाठी हिला मेन म्हणजे जास्त काही लागत नाही. फक्त भरपूर लसूण आणि हिरवी मिरची, बस. एवढ्या ह्याच्यातच ही भाजी इतकी छान होते ना, की खरंच तुम्ही ट्राय करून बघा एकदा. मी कढईमध्ये तेल घेतलं. हे बघा, अशा पद्धतीने तेल घेतलं आणि मग तेल तापलं. त्यानंतर मग त्यामध्ये मी टाकली ही भरपूर सारी लसूण हिला एवढी चव येते, एवढी टेस्ट भारी येते ना हिची, खरंच अप्रतिम. मी हिरवी मिरची टाकली, ते लाल होईपर्यंत, थोडंसं लाल होईपर्यंत परतून घेतलं. त्यामध्ये नंतर मीठ टाकलं, बस थोडं अजून परतवून घेतलं आणि मग त्यामध्ये टाकली चिरलेली लाल माठ. हे बघा, आणि मग तीसुद्धा छानपैकी परतवून घेतली, मिक्स करून घेतलं सगळं आणि मग ठेवून दिलं झाकण. तर हे 5 मिनटं स्लो गॅसवर आपल्याला असेच वाफवायचे. तरी बघा, इथे वाफवून झाली, आता पाणी सुटलं आहे. बघा, असं लाल लाल पाणी सुटलं, खूप छान लागतं असं लाल पाणी. हे पूर्ण पाणी आपल्याला सुकून द्यायचं आहे, म्हणजे ती पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला आटवून घ्यायची भाजी. हे बघा, अशा पद्धतीने हळूहळू आता हे बघा शिजलेसुद्धा ही अशा पद्धतीने मऊसर होऊन जाते ती पानं तिची. बघा, शिजली आहे भाजी आता आपली ही. बघा बघा, किती छान झाली आहे लाल माठची पौष्टिक पालेभाजी. खूप छान लागते, एकदा नक्की करून बघा तुम्ही. वा वा, बाय.